विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण पाठ 7वा स्वराज्याचा कारभार हा पाठ पाहणार आहोत. प्रस्तावना. मुलांनो, महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षात दक्षिणेतील मोहीम हाती घेतली. दक्षिणेत ही त्यांना मोठा विजय मिळाला. दक्षिणेत काही प्रदेश जिंकून त्यांनी त्यांचा समावेश स्वराज्यात केला. त्यामुळे स्वराज्याचा विस्तार झाला. या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यातील बराचसा भाग येत होता. तसेच महाराजांच्या दक्षिणेकडील विजयामुळे तेथील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील काही भागांचा समावेश स्वराज्यात झाला होता. अशा रीतीने वाढत गेलेल्या स्वराज्याचा कारभार व्यवस्थितपणे व्हावा, यामध्ये लोकांचे कल्याण व्हावे, महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. याचा सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. अष्टप्रधान मंडळ. महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी 8 खात्यांमध्ये विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले. या प्रमुखाची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता. आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते. तर त्या अष्टप्रधान मंडळांची नावे पुढील दिलेली आहे. तर प्रधानाचे नाव, पद आणि काम. पहिलं प्रधानांची नाव. 1 नंबर मोरोपंत त्रिंबक पिंगळे. पद आहे प्रधान. काम आहे राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. 2 रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. अमात्य. काम आहे राज्याचा जमाखर्च पाहणे. 3 नंबर अण्णाजी दत्तो. पद आहे सचिव. काम सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. 4 दत्ताजी त्रिंबक वाकनीस. पद आहे मंत्री. काम आहे व्यवहार सांभाळणे. 5 हंबीरराव मोहिते. पद आहे सेनापती. काम आहे सैन्याची व्यवस्था ठेवणे व स्वराज्य संरक्षण. 6 रामचंद्र त्रिंबक डबीर. पद आहे सुमंत. काम परराज्याशी संबंध ठेवणे. 7 निराजी रावजी. पद आहे न्यायाधीश. काम आहे न्यायदान करणे. 8 मोरेश्वर पंडितराव. पद आहे पंडितराव. काम आहे धार्मिक व्यवहार पाहणे.